मित्र, आज आपण फिजिक्सचा फर्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करतो. फर्स्ट टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट्स. या ठिकाणी युनिट्स अँड मेजरमेंटची गरज काय? आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो आणि आपण काही वस्तू खरेदी केली आणि वस्तू आपण ते सांगितली, क्वांटिटी आपण ॲप्रॉक्सिमेटली सांगितली आणि त्या शॉपकीपरनं पण ती क्वांटिटी ॲप्रॉक्सिमेटलीच दिली आणि त्याचे त्यांनी जे काय पैसे आहेत त्याचे ते त्याने अंदाजेच घेतले, तर आपल्याला पटेल का? ते नाही पटेल. म्हणजे या ठिकाणी आपण जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आपल्याला किती पाहिजे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि ती क्वांटिटी आपण सांगितल्यानंतर त्या शॉपकीपरनं ते आपल्याला मेजर करून दिली पाहिजे, तरच आपल्याला समाधान. अलीकडे आपण मॉल्समध्ये पाहतो तर वजन करून ठेवलेले पॅकेट्स असतात. पॅकेट्सवरती लिहिलेलं असतं 50 ग्रॅम 100 ग्रॅम. पण जेव्हा ते पॅकेट्स आपण हातामध्ये घेतो तेव्हा आपल्याला असं पहिल्यांदा फिलिंग होतं 50 ग्रॅमपेक्षा कमी असेल, 100 ग्रॅम लिहिलं असेल तर 100 ग्रॅमपेक्षा कमी असेल. पण जर आपण तेच वजन जर आपल्या समोर जर केलं तर आपण काय तर सॅटिस्फाय होतो, आपलं समाधान. तर या ठिकाणी युनिट्स आणि मेजरमेंट. मग युनिट म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल हा डस्टर आहे, बरोबर. मी या डस्टरचा मास असं मी म्हटलं 50 ग्रॅम आहे. किती आहे? डस्टरचा मास किती आहे? 50 ग्रॅम आहे. तर या ठिकाणी जे स्टँडर्ड वापरलं आहे ते काय वापरले? ग्रॅम वापरलं. 1 ग्रॅम. ग्रॅम इज द स्टँडर्ड विच इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ मास. ग्रॅम इज द स्टँडर्ड विच इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ मास. मेजरमेंट ऑफ मास. या डस्टरचा मास किती आहे? 50 टाइम्स द स्टँडर्ड विच इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ मास. समजा या ठिकाणी आपण हा ब्लॉक कन्सिडर केला आणि या ब्लॉकचं मास आपण 1 kg असं म्हणतो किंवा 2 kg असं म्हणतो. तर या ठिकाणी 1 kg हे जे काय झालं स्टँडर्ड आहे. सो मास ऑफ दॅट ब्लॉक इज 2 times द स्टँडर्ड विच इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ मास. विच इज मेजरमेंट ऑफ मास. या ठिकाणी द स्टँडर्ड used for the measurement of a physical quantity. The standard used for the measurement of physical quantity is called as unit of that quantity. Unit of that quantity. फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी, फिजिकल क्वांटिटीचं मोजमाप करण्यासाठी जे स्टँडर्ड वापरत होतं त्या स्टँडर्डला त्या फिजिकल क्वांटिटीचं काय म्हटलं? युनिट. द स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज unit of that quantity. Now kilogram, it is the standard which is used for the measurement of mass. So we can say that kilogram is the unit of mass. Now if you consider say meter, it is the standard used for the measurement of length or distance. So meter is the unit of measurement of length. Now if you consider say second, it is the standard which is used for the measurement of time. So you can say that second is the unit of time. Okay, या ठिकाणी किलोग्रॅम. या ठिकाणी किलोग्रॅम, this is the standard which is used for the measurement of mass. So you can say that kg is the unit of mass. Then meter, this is the standard which is used for the measurement of length or distance. So meter, it is the unit of length. Then second, this is the unit. This is the standard which is used for the measurement of time. या ठिकाणी सेकंड काय झालं? टाइमचं युनिट झालं. मीटर काय झालं? लेंथ झालं. किलोग्राम काय झालं? मास. जे स्टँडर्ड आपण फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरू ते त्या फिजिकल क्वांटिटीचं काय झालं? युनिट. आता आपल्या फिजिक्समध्ये अनेक फिजिकल क्वांटिटीज आहेत. म्हणजे या सर्व फिजिकल क्वांटिटीजसाठी वेगवेगळं स्टँडर्ड, वेगवेगळं युनिट देणं शक्य आहे का? वेगवेगळं युनिट वापरणं शक्य आहे का?
वेगवेगळं युनिट डिझाईन करणं शक्य आहे का? नाही. त्याचं कारण काय? आपण एक 10 स्टुडंट्स घेतले, 10 बॉईज घेतले आणि 10 गर्ल्स घेतले. 10 बॉईजचे आपण प्रत्येकाला नाव विचारलं तर 10पैकी काही जणांचं फर्स्ट नेम सेम असेल, काही जणांचं सरनेम सेम असेल, काही जणांचं फादर्स नेम सेम असेल. तसंच गर्ल्समध्ये पण होईल. म्हणजे काय झालं, प्रत्येक पर्सनला, प्रत्येक कॅन्डिडेटला, प्रत्येक व्यक्तीला सेपरेट नाव देणं शक्य नाही. तसं फिजिक्समध्ये सुद्धा प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला वेगवेगळं डिफरंट स्टँडर्ड मेजर करण्यासाठी यूज करणं शक्य नाही. म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला युनिट्स सेपरेट देणं शक्य नाही. म्हणून काय केलं, फिजिकल क्वांटिटीचं काय केलं, क्लासिफिकेशन केलं. या क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटीज. का क्लासिफिकेशन केलं, तर सर्व क्वांटिटीजला, सर्व फिजिकल क्वांटिटीजला वेगवेगळं युनिट देणं शक्य नाही. म्हणून फिजिकल क्वांटिटीचं काय केलं, क्लासिफिकेशन केलं, वर्गीकरण केलं. एक नाव दिलं फंडामेंटल. काय नाव दिलं, फंडामेंटल क्वांटिटी. आणि या ठिकाणी दुसरं नाव जे दिलं ते डिराइव्ड क्वांटिटी. पहिल्या क्लासिफिकेशनमध्ये क्वांटिटीला नाव दिलं फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरं आहे डिराइव्ड क्वांटिटी. किंवा फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हटलं तरीच या ठिकाणी क्लासिफिकेशन फर्स्ट. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे असं म्हणतो, a quantity which does not depend upon any other physical quantity, for its measurement. Is called as fundamental quantity. Is called as fundamental quantity. जी फिजिकल क्वांटिटी मेजर करताना दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती ती अवलंबून नाही, त्या फिजिकल क्वांटिटी नाव दिलं फंडामेंटल. फंडामेंटल म्हणजे मूळ. ए क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटी. आणि या ठिकाणी जो दुसरा टाईप आहे या ठिकाणी तो कोणता आहे, डिराइव्ड क्वांटिटी. नावातच डिराइव्ह म्हणजे कशापासून तर दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीपासून तयार केली. ए फिजिकल क्वांटिटी, आपण डेफिनेशन घेऊया. ए फिजिकल क्वांटिटी which depends on one or more physical quantities for its measurement, for its complete measurement, is called as derived quantity. Is called as a derived quantity. And a physical quantity which depends on one or more physical quantity for its complete measurement, is called as a derived quantity. A quantity which does not depend upon any other physical quantity for its measurement, for its complete measurement,
इज कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटी. याला जी क्वांटिटी मेजर करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीचा विचार करावा लागत नाही ती फंडामेंटल. आणि जी क्वांटिटीचे मेजर करताना एक किंवा अनेक फिजिकल क्वांटिटीचा विचार करावा लागतो ती झाली डिराइव्ह. याचे एक्झाम्पल्स फर्स्ट मास ही फिजिकल क्वांटिटी मेजर करताना दुसऱ्या कशाचा विचार करायला. डस्टरचा मास असा ठेवा कसा ठेवला त्याचा मास बदलेल का? नाही. मग आता मेजर केलं, एक तासाभराने केलं, वेळ बदलली म्हणून त्याचा मास बदलेल का? नाही. नंतर आहे लेंथ. नंतर या ठिकाणी थर्ड आहे टाईम. नंतर या ठिकाणी फोर्थ आहे टेम्परेचर. नंतर या ठिकाणी फिफ्थ आहे इलेक्ट्रिक करंट. नंतर या ठिकाणी सिक्स आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि या ठिकाणी सेवन एक आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस बॉडी म्हणजे जी बॉडी स्वतःहून प्रकाश देते, लाईट देते, त्याला आपण ल्युमिनस इंटेन्सिटी. अच्छा, जी बॉडी स्वतःहून लाईट इमिट करते त्या लाईटची इंटेन्सिटी त्याला ल्युमिनस इंटेन्सिटी. हे झाले 7 एक्झाम्पल्स फंडामेंटल केले. मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. मी या 7 क्वांटिटीज सोडून राहिलेल्या सर्व म्हणजे कोणत्या झाल्या? डिराइव्ड क्वांटिटीज. या ठिकाणी डिराइव्ड क्वांटिटीचे एक्झाम्पल्स आपल्याला सर्वच राहिलेले. मग या ठिकाणी आपण लिहिलं व्हेलॉसिटी. काही एक्झाम्पल्स आपण लिहिलं व्हेलॉसिटी. नंतर या ठिकाणी सेकंड लिहिलं आपण ॲक्सेलरेशन. काय लिहिलं आपण? ॲक्सेलरेशन. नंतर या ठिकाणी लिहिलं आपण फोर्स. बरं. नंतर आपण लिहिलं टॉर्क. नंतर आपण लिहिलं एरिया. नंतर आपण लिहिलं व्हॉल्यूम. नंतर आपण लिहू शकतो डेन्सिटी. नंतर या ठिकाणी आपण लिहू शकतो या ठिकाणी 7 8 डेन्सिटी. इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. नंतर या ठिकाणी आपण लिहू शकतो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आहे. नंतर या ठिकाणी आपण मॅग्नेटिक इंडक्शन लिहू शकतो. मॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे या ठिकाणी फंडामेंटल सोडून राहिलेलं सर्व म्हणजेच काय केलं? डिराइव्ड. आपण काय पाहिलं? युनिट पाहिलं आणि क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटीज पाहिलं. बरोबर. मग या ठिकाणी युनिट म्हणजेच काय? द स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे स्टँडर्ड वापरतात त्या फिजिकल क्वांटिटीचं काय झालं? युनिट. किलोग्राम इज द स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ मास. सो केजी इज द युनिट ऑफ मास. Meter is the standard used for the measurement of length, distance. So meter, small m, it is the unit of length or distance. Second is the standard used for the measurement of time. So seconds upon s वापरतो. It is the unit of time. Now it is not possible to assign a separate unit for each physical quantity. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला वेगवेगळे युनिट देणं शक्य नाही. जसं प्रत्येक पर्सनला वेगवेगळं नाव देणं शक्य नाही तसं प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला वेगवेगळं युनिट देणं शक्य नाही. म्हणून फिजिकल क्वांटिटीचे 2 भाग. क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. एक आहे फंडामेंटल क्वांटिटी, दुसरा आहे डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी इज द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. फिजिकल क्वांटिटी मेजर करायची असेल आणि ती मेजर करताना दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा विचार करावा लागत नसेल तर नाव त्याला फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे मूळ. आणि या ठिकाणी कोणत्या? मास आलं, लेंथ आलं, टाईम आलं, टेम्परेचर आलं, इलेक्ट्रिक करंट आलं, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आलं, ल्युमिनस इंटेन्सिटी.
mass, length, time, temperature, electric current, amount of substance आणि luminous intensity. 7. या 7 सोडून राहिलेल्या सर्व म्हणजे derived. A visual quantity which depends on one or more visual quantities for one or more visual quantity for its complete representation. मी या ठिकाणी complete representation साठी complete measurement साठी ती visual quantity एक किंवा अनेक fundamental quantities वरती जर अवलंबून राहत असेल तर त्याला नाव दिलं derived. A visual quantity which depends on one or more physical quantities. आता या ठिकाणी फिजिकल म्हणजेच कोणत्या आल्या? फंडामेंटल क्वांटिटीज. या ठिकाणी आपण फिजिकलच्या ऐवजी फंडामेंटल म्हणलं तरी चालेल. कोणत्या? फंडामेंटल. फिजिकल म्हणलं तरी चालतं, फंडामेंटल. A physical quantity which depends on one or more fundamental quantities for its complete measurement is called as derived. derived quantities कोणत्या आहेत? velocity आहे, acceleration आहे, force आहे, torque आहे, एरिया आहे, व्हॉल्यूम आहे, डेन्सिटी आहे, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, मॅग्नेटिक इंडक्शन आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे, डेन्सिटी आहे. अनेक या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. 7 सोडून पाहिलं सर्व डिरेक्ट. आता या ठिकाणी या फिजिकल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी आपण युनिट पाहिलं बरोबर. स्टँडर्ड कोणतं वापरतात आपण? फंडामेंटल क्वांटिटीसाठी कोणतं स्टँडर्ड, डिराइव्ड क्वांटिटीसाठी कोणतं स्टँडर्ड म्हणजे युनिट्स वापरतो क्लासिफिकेशन. मग या ठिकाणी सिस्टम्स आहेत काही युनिट मेजर करण्यासाठी काय आहे? सिस्टम. मग किती सिस्टम आहेत? त्या ठिकाणी 4 सिस्टम. 4 सिस्टम कोणत्या आहेत? सिस्टम्स ऑफ युनिट्स. या ठिकाणी आपल्याला पुढचा पॉईंट कोणता आहे? सिस्टम ऑफ युनिट्स. युनिट देण्याच्या पद्धती. सिस्टम ऑफ युनिट्स. पहिली सिस्टम कोणती? या ठिकाणी पहिली सिस्टम जी आहे ती CGS. कोणती सिस्टम आहे? CGS. CGS लॉंग फॉर्म सेंटीमीटर ग्राम आणि सेकंड. सेंटीमीटर ग्राम सेकंड सिस्टम. या CGS सिस्टममध्ये सेंटीमीटर ग्राम सेकंड सिस्टममध्ये या ठिकाणी Centimeter, it is the unit which is used for the measurement of length. किंवा distance म्हटलं तरी चालेल. In a CGS system, centimeter is used for the measurement of length or distance. Then gram, it is used for the measurement of mass. In CGS system, length or distance is measured in centimeter. Mass is measured in terms of weight. And time it is measured in terms of second. The CGS system मध्ये जर आपण मेजर केलं तर लेंथ आणि डिस्टन्सचा युनिट झाला सेंटीमीटर, मास युनिट झाला ग्रॅम आणि टाइमचं काय झालं सेकंड. दुसरी सिस्टम आहे ती MKS. MKS म्हणजेच मीटर किलोग्राम सेकंड. सिस्टम. मग या ठिकाणी दुसरी सिस्टम जी आहे MKS सिस्टम मीटर किलोग्राम सेकंड. या ठिकाणी या सिस्टममध्ये मीटर इट इज अ युनिट यूज फॉर द मेजरमेंट ऑफ मास. और मास इज मेजर्ड इन मीटर्स. Mass is measured in terms of kilogram. Mass is measured in kilogram. Then length or distance, it is measured in meter. पुढे आपण सिम्बॉल पाहणारच आहोत.
आणि या ठिकाणी टाईमसाठी टाईम इज मेजर्ड इन सेकंड्स. टाईम कशात मेजर केलं? सेकंड. सो इन MK system, meter, kilogram, second system, mass is measured in kilogram, length is measured in meter, and time is measured in second. These are the second. Third, FPS. FPS, food pound second system. काय म्हटलं? फूड पाऊंड सेकंड सिस्टम. मी या ठिकाणी फूड पाऊंड सेकंड आलं तर या ठिकाणी लेंथ जर मेजर करायची असेल तर कशामध्ये? फूटमध्ये. नंतर या ठिकाणी मास जर मेजर करायचं असेल तर कशात करतात? पाऊंडमध्ये. आणि या ठिकाणी टाइम जर मेजर करायचं असेल तर in FPS system, food pound second system, length is measured in foot, mass is measured in pound, and time is measured in seconds. Time is measured in seconds. एक लक्षात आलं असेल. CGS, MKS आणि APS तिन्ही सिस्टम मध्ये टाइमचं एकच युनिट आहे. कोणतं? सेकंड. कोणतं? आता पाऊंड आणि आपलं केजी मधलं रिलेशन काय? लक्षात ठेवा. 1 kg is equal to 2.205 LBS म्हणतो. पाऊंड म्हणजेच काय? LBS. माहीत असतं काय? 1 kg is equal to 2.205 काय आलं? LBS. 2.2 तरी लक्षात ठेवलं पाहिजे. 2 पाऊंड म्हणजे 1 किलो एवढं तरी लक्षात ठेवलं पाहिजे अप्रॉक्सिमेटली. हे झालं तिसरं झालं. आणि चौथं SI सिस्टम, SRS सिस्टम. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स कॉल्ड एज SI सिस्टम. वेगवेगळ्या कंट्रीज मधले वेगवेगळे सायंटिस्ट जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा फिजिकल क्वांटिटीज काम करत असताना एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना ज्या फिजिकल क्वांटिटीज इन्व्हॉल्व होतील त्या फिजिकल क्वांटिटीचा एका वेगवेगळ्या देशांमध्ये जर सारखा युनिट असेल, सेम युनिट जर असेल तरच ते सायंटिस्ट एकत्र काम करू शकतात. इंडियामध्ये एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा युनिट आणि अमेरिकेमध्ये एखाद्या त्याच फिजिकल क्वांटिटी जर वेगवेगळे असतील तर अमेरिकेमधला आणि इंडियामधला दोन सायंटिस्ट एकत्र काम करू शकणार नाही. मग यासाठी एक कॉमन सिस्टम काय केली वर्ल्डमध्ये डेव्हलप केली आणि त्या सिस्टमला नाव दिलं SI सिस्टम, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. नाव काय दिलं? इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. मग आपण पहिल्या 3 सिस्टम्स कोणत्या पाहिल्या? CGS पाहिले. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंड, म्हणजे लेंथ सेंटीमीटरमध्ये, मास ग्रॅममध्ये, टाइम सेकंड. आपण नंतर MKS पाहिले. MKS म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंड. लेंथ मीटरमध्ये पाहिलं, मास किलोग्रॅममध्ये आणि टाइम सेकंड. तिन्ही सिस्टममध्ये. नंतर आपण FPS पाहिले, फूड पाऊंड्स देतात. लेंथसाठी फूड आलं, माससाठी पाऊंड आलं, टाईमसाठी सेकंड आलं. आणि तिन्ही सिस्टममध्ये टाईमचं एकच युनिट आलं, कोणतं? सेकंड. या ठिकाणी चौथी होती ती इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स, बरोबर. आणि ती सिस्टम जी होती ती SI सिस्टम होती. कोणती होती? SI सिस्टम. या SI सिस्टम आपण इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट दॅट इज कॉल्ड एज SI सिस्टम. या SI सिस्टममध्ये आपण फिजिकल क्वांटिटीचे 2 पार्ट्स पाहिले आहेत, फंडामेंटल आणि दुसरं कोणतं पाहिलं आपण? डिवाइडेड. या ठिकाणी आज आपण फंडामेंटल करू. द SI युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल SI युनिट. या ठिकाणी 2 पार्ट्स होते, फंडामेंटल आणि डिवाइड. तर सुरुवातीला आपण पाहूया फंडामेंटल SI युनिट्स. काय म्हटलं तर SI युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल SI युनिट. फंडामेंटल क्वांटिटीचं SI युनिट त्याला नाव दिलं फंडामेंटल SI युनिट. फंडामेंटल SI युनिट. मग या ठिकाणी आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी किती आहे? या ठिकाणी फिजिकल क्वांटिटी, बरोबर. हा पहिला कॉलम आपण फिजिकल क्वांटिटीचा घेतो. नंतर या ठिकाणी दुसरा कॉलम आपण घेणार त्या फिजिकल क्वांटिटीसाठी SI युनिट म्हणजेच फंडामेंटल SI युनिट. वरती टायटल आपण दिलेलंच आहे, बरोबर.
आणि या ठिकाणी तिसरा जो कॉलम आहे तो सिम्बॉल. सिम्बॉल कोणतं वापरायचं तर याचा युनिटसाठी त्या फिजिकल क्वांटिटीज. काय म्हटलं का फिजिकल क्वांटिटी म्हटलं तर आता फिजिकल वर्ड वापरायचं नाही आपण पर्टिक्युलर पाहतो. या ठिकाणी आपण कोणतं वापरूया फंडामेंटल क्वांटिटी. या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटी कोणतं आलं फंडामेंटल क्वांटिटी. मी या ठिकाणी पहिलीच फंडामेंटल क्वांटिटी होती. ती फंडामेंटल क्वांटिटी कोणती होती मास होतं. बरोबर कोणतं होतं मास होतं. आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीज पाहिजे. मी या ठिकाणी फर्स्ट होतं मास होतं. नंतर या ठिकाणी आपण सेकंड पाहिलं होतं ते कोणतं पाहिलं होतं लेंथ होतं मास आलं. नंतर या ठिकाणी आपण लेंथ पाहिलं. तिसरं पाहिलं होतं ते आपण टाईम पाहिलं ते टाईम. चौथं जे पाहिलं होतं ते आपण टेम्परेचर होतं. कोणतं होतं टेम्परेचर होतं. नंतर या ठिकाणी पाचवं जे आपण पाहिलं ते काय होतं इलेक्ट्रिक करंट होतं. नंतर आपण 6वं जे पाहिलं ते अमाऊंट ऑफ सबस्टन्स होतं. अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि 7वं जे होतं ते काय होतं ल्युमिनस इंटेन्सिटी. आता या ठिकाणी मास हा याचा युनिट आहे किलोग्रॅम. त्याचं युनिट आहे केज स्मॉल के कॅपिटल के आहे. नंतर या ठिकाणी लेन्थ आहे मीटर. त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल. टाईमचा आहे सेकंड. त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल. टेम्परेचरचा आहे केल्विन आणि त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल. इलेक्ट्रिक करंटचा आहे एम्पियर आणि त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे मोल MOLE आणि त्याचं सिम्बॉल जे आहे ते MOL. ल्युमिनस इंटेन्सिटीचं आहे कॅन्डेला आणि त्याचं सिम्बॉल आहे C. अजून एक 2 सप्लिमेंटरी आहे. 2 कोणते आहेत सप्लिमेंटरी त्याला फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतात. आणि त्या 2 या ठिकाणी सप्लिमेंटरी ज्या क्वांटिटीज आहेत त्या कोणत्या आहेत प्लेन अँगल आणि दुसरं सॉलिड अँगल. प्लेन आणि सॉलिड अँगल. मग या ठिकाणी प्लेन अँगलचं जे आहे ते रेडियन आहे. ते कोणतं आहे रेडियन आणि त्याचं हे आहे रॅड. लिहिताना रॅड पण वाचताना आपण रेडियन. याचं आहे स्टे रेडियन. याचं काय आहे स्टे रेडियन आहे आणि या ठिकाणी त्याचं सिम्बॉल काय आहे एस आहे. तर ह्या कोणत्या सप्लिमेंटरी आहे. सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटीज लिहितो मी या ठिकाणी. सप्लिमेंटरी क्वांटिटीज. प्लेन अँगलचं रेडियन आलं आणि सॉलिड अँगलचं स्टे रेडियन आलं. आर रेडियन आलं काय असं. तर ठीक आहे या ठिकाणी थांबूया. उद्यापासूनच काय सुरुवात करूया. थँक्यू.